नमस्कार मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण सुरू करत आहोत हीट ट्रान्सफर. बरोबर. तर लेक्चर नंबर 1, मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफरमध्ये सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो की हीट ट्रान्सफर म्हणजे काय व हा सब्जेक्ट आपण का शिकावा. बघूया. Heat transfer is defined as the transmission of energy from one region to another region due to the temperature gradient. हीट ट्रान्सफर म्हणजे काय? एनर्जी काय करतो आपण ट्रान्समिट करतो एका रिजनकडून दुसऱ्या रिजनकडे, बरोबर, ड्यू टू टेम्परेचर ग्रेडियंट और ॲज अ रिझल्ट ऑफ टेम्परेचर ग्रेडियंटमुळे. तर टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय मित्रांनो? तर टेम्परेचर ग्रेडियंट असते dt/dx. dt म्हणजे चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू लेंथ, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू लेंथ और थिकनेस. दिस सब्जेक्ट इज द एक्सटेन्शन इन थर्मोडायनेमिक्स. थर्मोडायनेमिक्सचा हा पुढचा भाग आहे असे म्हणता येईल. जसं की आपण थर्मोडायनेमिक्समध्ये शिकलो होतो मित्रांनो की सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. सेकंड लॉमध्ये क्लॉसियस स्टेटमेंट आपण बघितलं होतं की हीट काय होती, हाय टेम्परेचर बॉडीकडून लो टेम्परेचर बॉडीकडे फ्लो होती, बरोबर. जर हाय टेम्परेचरवर बॉडी असेल, एखादी लो टेम्परेचरवर बॉडी असेल, तर हीट कुठून कुठे फ्लो होणार? हाय टेम्परेचर बॉडीकडून लो टेम्परेचर बॉडीकडे, बरोबर. थर्मोडायनेमिक्समध्ये आपण शिकलो होतो की हीट फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर बॉडी टू द लो टेम्परेचर बॉडी. बट हाऊ मच टाईम रिक्वायर्ड, बरोबर, किती टाईम लागेल तेवढी हीट ट्रान्सफर होण्यासाठी? हाय टेम्परेचर बॉडीकडून हीट ट्रान्सफर होण्यासाठी लो टेम्परेचर बॉडीकडे किती टाईम लागेल? विल बी स्टडिंग इन हीट ट्रान्सफर. ते आपण हीट ट्रान्सफर या सब्जेक्टमध्ये शिकणार आहोत. जसं की आपण बघा, हीट आपण क्यू या लेटरने दर्शवतो, कॅपिटल क्यू. थर्मोडायनेमिक्समध्ये आपण जूल हे युनिट बघितलं होतं, बरोबर, थर्मोडायनेमिक्समध्ये. आणि इथे हीट ट्रान्सफरमध्ये आपण हे वॅटमध्ये मोजणार आहोत. जी काही हीट ट्रान्सफर होणार ती वॅटमध्ये मोजणार आहोत. तर वॅटमध्ये का? हीट ट्रान्सफरमध्ये पण वॅटमध्ये मोजणार आहोत, कारण की आपण काय घेणार आहे? हीट विथ रिस्पेक्ट टू टाईम घेणार आहे, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू टाईमनुसार रेट, जो काही हीटचा रेट असतो ते आपण इथे बघणार आहोत. म्हणजे किती वेळात हीट ट्रान्सफर होते ते आपण बघणार आहोत. आणि जूल पर सेकंड म्हणजेच मित्रांनो आपलं असतं वॅट, बरोबर. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आपण या लेक्चरमध्ये बेसिकपासून बघणार आहोत. तर शेवटपर्यंत लेक्चर बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चला, आता आपण सुरुवात करूया. मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे कशा प्रकारे हीट ट्रान्सफर होऊ शकते, बरोबर. तर आपल्याकडे 3 मोड्स आहे. पहिला आहे कंडक्शन, दुसरा आहे कन्व्हेक्शन आणि तिसरा आहे रेडिएशन. हे 3 मोड्स आहे हीट ट्रान्सफरचे, ज्याच्या थ्रू हीट ट्रान्सफर होऊ शकते एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे. तर हे नेमकं काय आहे ते आपण एक सिम्पल एक्झाम्पल बघूया. सगळ्यात आधी सिम्पल एक्झाम्पल बघूया. सपोज मी एक भांडं ठेवलं आपल्या गॅसवरती, स्टोववरती आपण काहीतरी ठेवलं, बरोबर. अशा प्रकारे आपला स्टोव असेल काही, व इथून आपण काय देत आहोत? फ्लेम देत आहोत, बरोबर, उष्णता देत आहोत. व ह्या भांड्यामध्ये आपलं काय लिक्विड आहे काहीतरी, बरोबर. इथे काय आहे? लिक्विड आहे, बरोबर. तर मित्रांनो, जेव्हा ही फ्लेम काय करणार आहे? इथे उष्णता देणार आहे. परंतु आपण जर इथे सुद्धा हात लावला किंवा यामध्ये एखादा चमचा ठेवलेला आहे, अशा प्रकारे चमचा ठेवलेला आहे एक, या चमच्याला सुद्धा तुम्ही हात लावला तर तो काही वेळानंतर आपल्याला गरम लागतो. हे काय सगळं? हे सॉलिड बॉडी आहे. हा चमचा, हे युटेन्सिल, हे सगळं काय सॉलिड बॉडी आहे. आपण हीट इथे देत आहोत, परंतु आपल्याला चटका इथे बसत आहे. म्हणजे हे जे काही झालं, इथे हीट ट्रान्सफर झाली. तर जेव्हा सॉलिड बॉडीमध्ये हीट ट्रान्सफर होतं तर त्याला कंडक्शन असे म्हणतात. सॉलिड बॉडीमध्ये जेव्हा हीट ट्रान्सफर होते तेव्हा त्याला कंडक्शन असे म्हणतात.
त्यानंतर मित्रांनो थोड्या वेळानंतर आपण या लिक्विडला सुद्धा हात लावून बघितलं तर आपल्याला थोड्या वेळाने ते गरम झालेलं दिसतं, आपल्याला चटका बसतो. काही वेळानंतर जी वाफ निघायला लागते व इथे कुठेतरी आपण हात लावला, वरती हात ठेवला तर तिथे सुद्धा आपल्याला गरम वाटू लागतं त्या वाफेमुळे. तर जेव्हा केव्हा इथे काय आपलं हे सगळं काय फ्लुइड आहे, हे लिक्विड म्हणजे काय, हे आपलं फ्लुइड आहे. तर जेव्हा एका सॉलिड बॉडीकडून लिक्विड बॉडीकडे जेव्हा हीट ट्रान्सफर होते त्याला कन्व्हेक्शन असे म्हणतात, कन्व्हेक्शन. आणि तुम्ही इथे आजूबाजूला कुठेही बसलेले आहात व तुम्हाला काही वेळानंतर थोडंसं गरम वाटू लागेल, ॲटमॉस्फिअरची हीट वाढलेली दिसेल, तर तुम्ही कुठल्याच प्रकारच्या कॉन्टॅक्टमध्ये सध्या आलेले नाही व अशी कोणतीच बॉडी नाही जी की एनर्जी रेडिएट करत नाही, तर तेव्हा त्याला रेडिएशन असे म्हणतात. हे आपल्याला ही उष्णता कुठेच आपल्याला दिसून येत नाही, पण प्रत्येक बॉडी ही रेडिएशन क्रिएट करत असते, बरोबर. तर त्याला रेडिएशन असे म्हणतात. तर हे सिम्पल लॉजिक झालं. जेव्हा सॉलिड असेल तेव्हा कंडक्शन होणार, बेसिकली जेव्हा लिक्विड असेल किंवा फ्लुइड असेल तेव्हा कन्व्हेक्शन असे त्याला म्हणू, व रेडिएशन जे आहे ते वेव्समुळे होते. हे जे आहे आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समुळे होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, बरोबर. ते बेसिक स्ट्रक्चर झालं. तर आता स्टेप बाय स्टेप एक एक आपण बघूया, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की कंडक्शन म्हणजे काय. सगळ्यात पहिले बघूया कंडक्शनची डेफिनेशन. कंडक्शन इज द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन पार्ट ऑफ सबस्टन्स टू अनदर पार्ट ऑफ सेम सबस्टन्स. म्हणजे हीट ट्रान्सफर करायची एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे त्याच सबस्टन्सच्या, किंवा ऑर फ्रॉम वन सबस्टन्स टू अनदर सबस्टन्स विच इज इन फिजिकल कॉन्टॅक्ट. सपोज आपल्याकडे एक रॉड आहे व त्याला आपण इथे कुठेतरी हीट करत आहोत, बरोबर. इथून आपण हीट सप्लाय करत आहोत. हीट काय होणार, हळूहळू या डायरेक्शनमध्ये फ्लो व्हायला सुरू होणार. इथे आपण हीट करत आहोत, थोड्या वेळाने आपल्याला इथे गरम वाटू लागणार. म्हणजे बॉडी तर सेमच आहे, एकच बॉडी आहे, बरोबर. म्हणजे सेम सबस्टन्स आहे, पण एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे हीट ट्रान्सफर होत आहे, तर त्याला काय म्हणणार आपण, कंडक्शन असे म्हणणार. किंवा दुसरी गोष्ट, ह्यालाच तुम्ही काय करा, अजून एखादा रॉड जोडा पुढे, बरोबर. थोड्या वेळानं तुम्हाला इथे सुद्धा चटका लागेल, कारण की इथून इकडे या बॉडीकडून या बॉडीकडे काय होणार आहे, हीट ट्रान्सफर होणार आहे, कारण की इथे काय झालेलं आहे, फिजिकल कॉन्टॅक्ट झालेला आहे. त्यानंतर कंडक्शन टेक्स प्लेस ड्यू टू. कंडक्शन कशामुळे होते, तर एक तर आहे लॅटिक व्हायब्रेशन आणि दुसरं आहे मुवमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. प्रत्येक मेटलमध्ये काही ना काही फ्री इलेक्ट्रॉन असतात, बरोबर. तर त्या फ्री इलेक्ट्रॉनमुळे काय होते, एनर्जी ट्रान्सफर होते. 70% हीट जी ट्रान्सफर होते ती फ्री इलेक्ट्रॉनमुळे होते, व 30% हीट जी ट्रान्सफर होते ती लॅटिक व्हायब्रेशनमुळे होते. जसे की बघा, जर आपण एखादा स्मॉल पार्ट आपण याचा घेतला व त्याला झूम करून बघितले, त्याचं स्ट्रक्चर आपण सॉलिड बॉडीचं अशा प्रकारे दाखवतो, ज्याच्यामध्ये मॉलिक्युल्स कसे असतात, एकदम जवळजवळ पॅक असतात, बरोबर, क्लोजली पॅक असतात. अशा प्रकारे क्लोजली पॅक मॉलिक्युल्स आहेत आपले, बरोबर. आपण इथे कुठेतरी आपण हीट द्यायला सुरू केलेली आहे. तर हळूहळू काय होणार मित्रांनो, हे जे मॉलिक्युल्स आहे ते व्हायब्रेशन क्रिएट करतील. म्हणजे पहिला मॉलिक्यूल, हे पहिले मॉलिक्यूल आहे, याला हीट देणार, दुसऱ्या मॉलिक्यूलला हे पण व्हायब्रेट होणार. म्हणजे ह्याची कायनेटिक एनर्जी जनरेट होणार. हीट टेम्परेचर वाढल्यामुळे यामध्ये कायनेटिक एनर्जी क्रिएट होणार व हे मॉलिक्युल्स कायनेटिक एनर्जी क्रिएट करणार, त्याच्यामुळे आपली काय होणार, व्हायब्रेशन क्रिएट होणार. त्यामुळे अशा प्रकारे हीट आपली ट्रान्सफर होत जाणार. थर्ड मॉलिक्यूल, मग फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, असं शेवटपर्यंत अशा प्रकारे हे मॉलिक्युल्स एनर्जी पास करत जाणार, व्हायब्रेशन क्रिएट करत जाणार. प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये आपले प्रत्येक एलिमेंट फ्री इलेक्ट्रॉन्स तर असतातच, तर त्यामुळे सुद्धा मुवमेंट ऑफ फ्री इलेक्ट्रॉनमुळे सुद्धा इथे कंडक्शन होणार, बरोबर. तर मेटलमध्ये जास्त हीट ट्रान्सफर होणार नॉन मेटलपेक्षा, कारण की मित्रांनो मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असणार नॉन मेटलपेक्षा, आणि ते जास्त हीट होणार, कंडक्शन होणार आहे मेटल्समध्ये. हे झालं बेसिक कंडक्शन म्हणजे काय. तर कंडक्शनवरती एक लॉ आहे मित्रांनो, फुरियर लॉ ऑफ हीट ट्रान्सफर त्याला म्हणतो पण, फुरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन, फुरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन. तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. फुरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन खूप इम्पॉर्टंट लॉ आहे आपल्या हीट ट्रान्सफरमधला, यावरती आपल्याला न्यूमेरिकलसुद्धा विचारतात. नेक्स्ट आहे आपलं मित्रांनो कन्व्हेक्शन. तर कन्व्हेक्शन म्हणजे काय मित्रांनो, जसं आपण कंडक्शन बघितलं होतं, कंडक्शन कशामध्ये होतं, जास्त करून सॉलिड बॉडीमध्ये जास्त करून आपण कंडक्शन बघतो.
सेकंड टॉपिक आहे आपला कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन इज द ट्रान्सफर ऑफ हीट विदिन फ्लुइड्स. फ्लुइडमध्ये कन्व्हेक्शन होणार बाय मिक्सिंग वन पोर्शन ऑफ फ्लुइड विथ अनदर पोर्शन. म्हणजे फ्लुइडच्या मिक्सिंगमुळे म्हणजे फ्लुइडमुळे काय होणार, आपलं जे हीट ट्रान्सफर होणार त्याला कन्व्हेक्शन असे म्हणतात. सपोज एक सरफेस घेतला आपण मित्रांनो, बरोबर. एक सरफेस घेतला ज्याचं टेम्परेचर आहे TS आणि याच्यावरून मी काहीतरी फ्लुइड किंवा एअर किंवा काही पास करतो, एअर किंवा आपण सिम्पली त्याला फ्लुइड म्हणू. फ्लुइड म्हणजेच मित्र लिक्विडसुद्धा आलं, गॅसेससुद्धा आलं. त्याचं टेम्परेचर आहे सराउंडिंग टेम्परेचर आपलं T इन्फिनिटी म्हणून. जेव्हा आपण यावरून पास करणार, बरोबर, तर इथे काय होणार, ह्या बॉडीकडून त्या फ्लुइडला काय होणार, हीट ट्रान्सफर होणार, बरोबर. तर जेव्हा सॉलिड कॉन्टॅक्ट विथ फ्लुइड, म्हणजे जेव्हा सॉलिडचं कॉन्टॅक्ट फ्लुइडसोबत किंवा फ्लुइडचं कॉन्टॅक्ट सॉलिडसोबत किंवा फ्लुइडचं कॉन्टॅक्ट फ्लुइडसोबत होणार, त्याला आपण कन्व्हेक्शन असे म्हणणार. त्यास आपण कन्व्हेक्शन असे म्हणू. तर कन्व्हेक्शनमध्ये काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, फ्लुइडचा कॉन्टॅक्ट जेव्हा आहे तेव्हा तिथे कन्व्हेक्शन असं म्हणतात. तर कन्व्हेक्शनचे दोन टाईप आहेत मित्रांनो, 2 टाईप्स ऑफ कन्व्हेक्शन. एक आहे प्री कन्व्हेक्शन, दुसरं आहे फोर्स कन्व्हेक्शन. प्री कन्व्हेक्शन म्हणजे काय, ड्यू टू द डेन्सिटी डिफरन्स. हॉट एअरची डेन्सिटी कमी असते म्हणून ती फ्लो होते वरच्या दिशेने, कोल्ड एअरच्या कमी असते म्हणून ती फ्लो होते खालच्या दिशेने. म्हणजे ड्यू टू डेन्सिटी डिफरन्स जे कन्व्हेक्शन होणार त्याला आपण प्री कन्व्हेक्शन किंवा त्याला नॅचरल कन्व्हेक्शनसुद्धा म्हणतात. नॅचरल कन्व्हेक्शनसुद्धा त्याला म्हणतात, प्री कन्व्हेक्शन किंवा नॅचरल कन्व्हेक्शन. व दुसरं आहे फोर्स कन्व्हेक्शन, म्हणजे जसं की आपण फॅन लावला, ब्लोअर लावले, तर याच्यामुळे काय होणार, आपलं एक्सटर्नल डिव्हायसेस यूज केलं तर ते आपण फोर्स कन्व्हेक्शनमध्ये गेलं. प्री कन्व्हेक्शन नॅचरली होणार, नॅचरल एअर जर फ्लो होत असेल तर त्याला प्री कन्व्हेक्शन म्हणून, फॅन लावला असेल तर त्याला फोर्स कन्व्हेक्शन असं म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो जेव्हा जेव्हा फ्लुइडचा कॉन्टॅक्ट येईल तर तिथे कन्व्हेक्शन होणार. तर कन्व्हेक्शनवरती एक लॉ आहे, त्याला म्हणतो आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग हा कन्व्हेक्शनचा लॉ आहे. हे पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत, लॉज ऑफ हीट ट्रान्सफरमध्ये. तर नेक्स्ट मोड आहे आपला हीट ट्रान्सफरचा रेडिएशन. तर रेडिएशनसाठी कोणत्याच प्रकारचं मीडियम लागत नाही, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स थ्रू होतं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, जसं की आपलं सूर्याकडून पृथ्वीवर जे किरणे येतात त्याला रेडिएशन असे म्हणतात. त्यामुळे रेडिएशन क्रिएट होते, त्यामुळे हीट वाढते. रेडिएशन इज द ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू स्पेस ऑर मॅटर. एखाद्या स्पेसमधून हीट ट्रान्सफर करायची इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. सपोज इथे एक बॉडी आहे, बॉडी नंबर 1, इथे एक बॉडी आहे, बॉडी नंबर 2. ही बॉडी काय करणार, काही ना काहीतरी रे ही काही ना काहीतरी वेव्स क्रिएट करतच असतात. तर अशा प्रकारे यामध्ये हीट ट्रान्सफर होणार. रेडियंट एनर्जी डू नॉट रिक्वायर एनी मीडियम, म्हणजे इथे कॉन्टॅक्ट नसला तरी पण हीट ट्रान्सफर होणार रेडिएशन थ्रू. त्याला कोणत्याच प्रकारचा मीडियम लागत नाही. इट कॅन पास थ्रू व्हॅक्यूम, व्हॅक्यूममधून सुद्धा ते पास होऊ शकतं रेडिएशन. ऑल बॉडीज रेडिएट हीट, प्रत्येक बॉडी जगामधली काही ना काहीतरी रेडिएशन क्रिएट करत असते, म्हणून रेडिएशन प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. आपण जर थर्मासचं पण एक्झाम्पल घेतलं, थर्मास अशा प्रकारे काही बॉटल शेपचं असतं सपोज, बरोबर. थर्मासचं सुद्धा आपण एक्झाम्पल घेतलं मित्रांनो अशा प्रकारे. बघा आतमध्ये काय असतं, फ्लुइड असतं, गरम फ्लुइड किंवा थंड फ्लुइड. तर आपण गरम फ्लुइड कन्सिडर होतो, हे काय करणार, याला हीट ट्रान्सफर करणार, बरोबर. परंतु इथे ह्यामध्ये गॅप क्रिएट केलेला असतो, तर ही जी हीट ट्रान्सफर होते ही ह्या पॉईंटला न जाता नाही येणार, बरोबर. इथे कंडक्शन होणार नाही, मला की इथे फ्लुइड थ्रू इथे होत आहे हीट ट्रान्सफर. परंतु या साईडला जे इन्सुलेटर लावलेलं असतं तर तिथे आपलं हीट ट्रान्सफर होणार नाही. परंतु रेडिएशनमुळे काही ना काहीतरी हीट ट्रान्सफर होईल, जेणेकरून तिथे काय होतं मित्रांनो, थर्मसमध्ये आपण कमीत कमी 24 तास आपण गरम वस्तू गरम ठेवू शकतो किंवा थंड वस्तू थंड ठेवू शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त आपण ठेवू नाही शकत, कारण की रेडिएशन थ्रू काही ना काहीतरी हीट ट्रान्सफर होते. आपण इथं कन्व्हेक्शन रेस्ट्रिक्ट करतो, कंडक्शन रेस्ट्रिक्ट करतो, पण रेडिएशन्सला आपण थांबवू शकत नाही.
ते व्हॅक्यूममधून सुद्धा पास होतं. तर इथे आपण व्हॅक्यूम क्रिएट केलेलं असतं या गॅपमध्ये. व्हॅक्यूममधून सुद्धा पास होतं. कंडक्शन कन्व्हेक्शन तिथून पास होऊ नाही शकत. कंडक्शन कन्व्हेक्शनला काही ना काहीतरी मीडियम लागतंच, पण रेडिएशनला कुठल्याच प्रकारचं मीडियम लागत नाही. हळूहळू काही ना काहीतरी एनर्जी रेडिएट होत राहणार व 24 तासानंतर आपलं पूर्ण हीट तिथून रिजेक्ट होणार. म्हणून आपण रेडिएशनला थांबवू शकत नाही. प्रत्येक बॉडी काही ना काहीतरी एनर्जी रेडिएट करतच असते. अशा प्रकारे मित्रांनो आपण हीट ट्रान्सफरचे 3 मोड्स बघितले. बरोबर, 3 मोड्स आपण हीट ट्रान्सफरचे बघितले. पहिलं होतं कंडक्शन, दुसरं आहे कन्व्हेक्शन आणि तिसरं आहे रेडिएशन. यामध्ये मित्रांनो कन्व्हेक्शनवरती एक चॅप्टर आपण बघणार आहे, रेडिएशनवरती एक चॅप्टर आपण बघणार आहे, कंडक्शनवरती आपण 2 चॅप्टर बघणार आहेत. मित्रांनो शेवटपर्यंत लेक्चर बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. सगळं आपण बेसिक कन्सेप्टनुसार आपण बघणार आहे व जे काही आपले कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे जसं की SSC JEE बरोबर, गेट बरोबर, तर अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पण आपण या सब्जेक्टच्या एंडला आपण MCQ क्वेश्चन्स घेणार आहेत. क्वेश्चन्स आपण घेणार आहेत या सब्जेक्टच्या एंडला. तर प्रत्येक गोष्ट आपण बेसिकपासून बघणार आहे मित्रांनो. बरोबर, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. तर रेडिएशनसाठी आपण एक लॉ बघणार आहोत, स्टीफन बोल्ट्झमन लॉ. हा रेडिएशनचा आपला लॉ आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 3 लॉ बघणार आहेत मित्रांनो. त्यानंतर काही डेरिवेशन्स असतील जे की युनिव्हर्सिटी एक्झामसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या पुढच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी पण ते डेरिवेशन इम्पॉर्टंट असणार आहे. अशा प्रकारे आपण 3 मोड्स बघितले या लेक्चरमध्ये. आता नेक्स्ट लेक्चर आपण त्यावरती कोणते लॉवरती हे डिपेंड करतं ते आपण बघणार आहोत. मित्रांनो धन्यवाद.